मित्रांनो, दुसऱ्याचा जीव घेऊन आणि तळतळाट घेऊन कोणी सुखी राहू शकेल का असा प्रश्न तुम्हाला पडेल। मग या तर घटनेमध्ये चक्क या जवानाची बायको होती आणि त्याच बायकोला या जवानाने का मारलेलं आहे ते पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। धुळ्यात मन सुन्न करणारी खुनाची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आता नेमकं प्रकरण काय आहे ते पहा। सैन्य दलात क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या कपिल बाळू बागुल असे खून करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव आहे। त्याचे शारदा उर्फ पूजा बागुल हिच्याशी 2010 साली लग्न झाले होते। या दोघांना 9 वर्षाची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे। कपिल याचे शिक्षण धुळ्यातील जय हिंद कॉलेजमध्ये झाले। कॉलेजमध्ये असताना प्रज्ञा कार्डिले या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते। 2007 मध्ये प्रज्ञाचे लग्न झाले। प्रज्ञाला 17 व 13 वर्ष वयाच्या 2 मुली आहेत। प्रज्ञाचा घटस्फोट अंतिम टप्प्यात आहे। काही वर्षापूर्वी प्रज्ञा आणि कपिल पुन्हा संपर्कात आले होते। पुन्हा संपर्कात आल्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळीक निर्माण झाली। प्रज्ञा कर्डिलेच्या संपर्कात आल्यानंतर कपिल याने पूजाला संपवण्याचा निर्णय घेतला। नंतर पूजावर त्याने विषप्रयोग केला। विषप्रयोग केल्यानंतर पूजेच्या तोंडातून फेस यायला लागला। त्यानंतर पूजाला 1.5 तासांनी मृत्यूने गाठले। या काळात कपिल तडफडणाऱ्या पूजाकडे एकटक पाहत बसला होता। पूजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले। खाजगी रुग्णालयातून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करायचा सल्ला देण्यात आला। पण धक्कादायक बाब म्हणजे तोपर्यंत कपिल बागुल या नराधमाने इतरांच्या मदतीने पूजेच्या अंत्यविधीची तयारी केली होती। ही बाब मात्र पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांना समजली। आता ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाचे पार्थिव ताब्यात घेतले। नंतर पूजाच्या मृतदेहाचे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले। यातून पूजा हिच्यावर विषप्रयोग झाल्याचे स्पष्ट झाले। दरम्यान पोलिसांनी पूजा हिचा पती आरोपी म्हणजेच तो होता कपिल, सासू विजया, ननंद रंजना आणि प्रियसी प्रज्ञा यांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत पूजा हिच्या सासरच्या मंडळीकडून पैशासाठी देखील छळ सुरू होता। त्याबाबत महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर पूजा हिचा जीव वाचला असता असा आरोप पूजेच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे। दरम्यान एकंदरीत काय तर कॉलेजचं प्रेम पुन्हा घावलं आणि मग बायकोला झटक्यात संपवलं असं थरकाप उडवणाऱ्या घटनेने धुळे मात्र हादरलेला आहे।